तहसीलदार यांनी उद्देशपत्रावर स्वाक्षरी केली. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागानं अनुसूचित जाती आणि इतर मागास वर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची उपलब्धता सुधारण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी अनेक सुधारणा आणि डिजिटल उपक्रम हाती घेतले आहेत. या योजनांसाठी अर्ज करताना अर्जदारांना डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची आता आवश्यकता नाही, अशी माहिती मंत्रालयानं दिली आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांवरील कागदपत्रांच्या पूर्ततेचा बोजा कमी करण्याच्या आणि अर्ज प्रक्रिया सुलभ करण्याच्या उद्देशानं घेण्यात आला आहे, ज्यामुळे शिष्यवृत्तीचा लाभ मिळवणं अधिक सोपं होईल, असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या मॅट्रिक पूर्व आणि मॅट्रिक नंतरच्या शिष्यवृत्ती योजनांअंतर्गत दरवर्षी सुमारे 1,02,00,000 विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळतो.